मुंबईकरांसाठी आजचा दिवस खास ठरला, कारण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं। यापैकी एक होता दहिसर ते काशीगाव मेट्रो 9 प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम। 2018 साली या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं। त्यानंतर आज मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 9 प्रकल्पाच्या या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं। मेट्रो 7 ला जोडणारी ही मार्गिका लवकर पूर्ण करू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। विशेषतः ज्या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी-कधी 2 तास लागतात, तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे। ही मेट्रो 7 ला जोडली गेली आहे, पुढे ती मेट्रो 3 ला जोडली जाते। त्यामुळे अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदरपासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। मेट्रो 9चं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रो मार्ग 2B वरील पहिल्या टप्प्याचंही उद्घाटन केलं। चेंबूर ते मंडाळे अशी ही मेट्रो धावणार आहे। पूर्व उपनगरात वाहतूक कोंडीची सुटका या मेट्रो मार्गिकेमुळे होईल असं म्हटलं जातंय। जवळपास 5.5 किलोमीटरची ही मार्गिका असून उद्यापासून इथून नियमितप्रमाणे प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल। दरम्यान आज ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला। या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी वापरली जाणारी नायक आणि अर्जुन ही मशीन सुरू करून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली। या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हा तासाभराचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात होणार आहे। हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून होणार आहे। लंडन दुबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू असलेली पॉट टॅक्सी लवकरच मुंबईत सुरू होणार। आज या पॉट टॅक्सी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। मुंबईतील वांद्रे आणि कुर्ला दरम्यान ही पॉट टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे। मुंबईच्या दाट लोकवस्ती असलेल्या या भागात 3.36 किलोमीटरच्या मार्गावर ही पॉट टॅक्सी धावेल। या मार्गावर एकूण 8 स्थानकं असतील। 2031 पर्यंत जवळपास 9 किलोमीटरपर्यंत या पॉट टॅक्सी सेवेचा विस्तार करण्याची योजना आहे। आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये, अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे। आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे आणि त्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे। पॉट टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलंही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या, म्हणजे मेट्रोने किंवा सबअर्बन रेल्वेने, लोकल ट्रेनने आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही। त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉट टॅक्सीने पोचू शकेल। त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल। साठी एक ऐतिहासिक दिवस आहे। देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे आणि त्यामुळे हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला। यामुळे पार्थ पवार चांगलेच संतापले। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली। त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली। ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली। लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस
हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलं आहे ते बघू काय व्हायचं आहे ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.